तालुक्यांमध्ये अधिक जोमाने शक्तिशाली पद्धतीने काम करणार आहोत। या पद्धतीने पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी काम करायला सुरुवात करावी एवढं मला त्या ठिकाणी सांगायचं। खरं आता युती कशी काय सगळं सुरू होईल। आता ते घमसान यांच्या बाबू कुटेंच्या भाषेत पत्रकारांचं आता घमसान सुरू झालं, आता ते सुरू होत राहील। त्याच्यामुळे त्याच्यात काय काय नाही, कसं कसं आपल्या जिल्ह्यातली वेगवेगळी राजकीय समीकरणं, कोण काय बोलत राहणार, कोण काय बोलत राहणार, तुम्ही शांत राहा, माझ्यावरती सोपा, कारण मी सगळं शांततेने पाहत असतो आणि पुन्हा सगळं शांततेने श्रद्धा सबुरी, श्रद्धा म्हणजे श्रद्धा शांतते सगळं मी ऐकत असतो आणि शांतते सगळं बघत असतो। पण एवढं नक्की आहे की शांततेत बघतो याचा अर्थ आपण हतबल नाही, शांततेत बघत असतो याचा अर्थ आपण काही कमकुवत नाही। ज्या वेळेला राजकीय प्रतिकार करण्याची वेळ येते त्यावेळेला दुप्पट वेगाने मी बाहेर पडतो आणि पडणारच। जे ऐकायचं ते आपण ऐकून घेऊ, बाकीचं जे आपलं काम करत असेल, काम करत आलो, काम करत राहू, असं जे आपलं पहिलं वाक्य आहे त्या पद्धतीने आपण काम करत राहू आणि त्याच्यामुळे त्या काम करण्याच्या प्रक्रियेला तुमच्या सर्वांची साथ अत्यंत आवश्यक आहे। या जिल्ह्यामध्ये आज खरं कुठे हिशोब मांडला की 3 आमदार 1, त्यामुळे 59 भागिले अंक त्यांचं ज्ञान माझ्यापेक्षा खूप आघात आहे। त्यांचा गेल्या 6-7 दशकाचा या जिल्ह्यातला खूप राजकीय प्रदीर्घ अनुभव असल्यामुळे त्यांचा अनुभव खूप माझ्यापेक्षा मोठा आहे। एक छोटासा कार्यकर्ता आहे, त्याच्यामुळे मला काय आपलं गणित हे 83 काय मला काय गणित काही कळलेलं नाही। ते आपलं ढोबळ माराने सरळपणाने काम करणारा कार्यकर्ता आहे। त्यामुळे नवीन काहीतरी प्रस्ताव कुठेतरी मांडल्याचं वर्तमानपत्रांना पाहायला मिळालं आणि असे प्रस्ताव कधी युतीचे नसतातच। ठीक आहे, आता त्याच्यातलं सोयीचं असेल, कोणाला काय असेल त्यातलं ते काय त्या ठिकाणी प्रत्येकाने मांडण्याचा प्रयत्न जरूर करावा, तो त्यांचा हक्क आहे। आम्हाला आमची ताकद आणि आमचा हक्क या दोन्ही गोष्टी पूर्णपणाने माहिती आहेत आणि ते घेऊनच या निवडणुकीला मी सामोरं जाणार आहे। त्याच्यात कोणाच्या मनामध्ये ती मात्र शंका नाही कारण त्या पद्धतीने आपण युतीच्या बद्दल माझी सर्वांनाच विनंती आहे की आपण काही भाष्य करूया। पक्ष जे ठरवत त्या पक्षाच्या भूमिकेबरोबर ते आपण आहोत, ही भूमिका ठेवूनच करावी। एवढं मात्र मला नक्की कळू शकते की कधी कुठे हिशोब कोणाचा चुकता करायचा एवढं मात्र नक्की माहिती आहे। त्याच्यामुळे तुम्ही त्याची बिलकुल काळजी करू नका, एवढंच मी या बैठकीच्या निमित्ताने या ठिकाणी सांगेन। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।